नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे ईशा योगा सेंटरची. रिसेंटली आम्ही कोइंबतूरला जाऊन आलो आणि कोइंबतूर पासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या ईशा योगा सेंटरला आम्ही भेट दिली. जर तुम्ही ईशा योगा सेंटरला व्हिजिट करायचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ईशा योगा सेंटर पासून जवळ असलेले आणि ट्रेन आणि फ्लाईटची चांगली कनेक्टिव्हिटी असलेले शहर म्हणजे कोइंबतूर. कोइंबतूर हे एक तमिळनाडू राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण आहे. पॉप्युलेशनच्या बाबतीत तमिळनाडू राज्यातील 2 नंबरचे शहर असलेले कोइंबतूर नोयल नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. हे शहर आजूबाजूने निलगिरी पर्वतरांगांनी घेरलेले आहे. कोइंबतूरचे वैशिष्ट्य म्हणजे कोइंबतूर पासून केरळ आणि कर्नाटक राज्याची बाउंड्री अगदी जवळ आहे. कोइंबतूर पासून ईशा योगा सेंटरला जाण्यासाठी तुम्ही बस किंवा टॅक्सीचा ऑप्शन घेऊ शकता. बसची सर्व इन्फॉर्मेशन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जर तुम्ही कोइंबतूर सिटी आणि आजूबाजूचा एरिया एक्सप्लोर करणार असाल तर तुम्ही ओला उबरपेक्षा रेड टॅक्सी हे ॲप डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता. कोइंबतूर ते ईशा योगा सेंटर हे डिस्टन्स आहे 30 किलोमीटर इतके आणि तुम्ही 45 मिनिटात तिथे पोहोचू शकता. कोइंबतूर पासून ईशा योगा सेंटरला जाणारा रोड अतिशय सुंदर आहे आणि तुम्ही आजूबाजूला नारळाच्या बागा इथे बघू शकता. ईशा योगा सेंटरचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे लोकेशन. ईशा योगा सेंटर हे वेलिंगिरी पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेले आहे. वेलिंगिरी पर्वतरांगा ह्या वेस्टर्न घाटाचाच एक भाग असून त्यांचा सुंदर असा व्ह्यू ईशा योगा सेंटर पासून तुम्ही एन्जॉय करू शकता. ईशा योगा सेंटरद्वारे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला ऑफर केले जातात. या कोर्सेसची जर इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये घ्यायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी ईशा योगा सेंटरची ऑफिशियल लिंक दिलेली आहे. या कोर्सेसद्वारे तुम्ही योगाचे 4 प्रकार शिकू शकता, जे आहेत क्रिया, कर्मा, ज्ञाना आणि भक्ती. यामुळे देशातील आणि जगातील वेगवेगळ्या भागातील लोक इथे येऊन या कोर्सेसचा अनुभव घेत आहेत. ईशा योगा सेंटरमध्ये मुख्य 4 आकर्षणे आहेत. 4 आकर्षणापैकी पहिले आकर्षण आहे ध्यानलिंग, दुसरे आहे तीर्थकुंड. तीर्थकुंडामध्ये चंद्रकुंड आणि सूर्यकुंड हे 2 मुख्य कुंड आहेत. तिसरे आकर्षण आहे आदियोगी यांची 112 फूट उंचीची मूर्ती. चौथे आकर्षण म्हणजे भैरवी देवीचे मंदिर. तर सर्वात पहिला आपण जाणून घेऊ ध्यानलिंगाविषयी. ध्यानलिंग हा 33 फूट उंची असलेल्या डोमच्या खाली स्थित असून हा डोम 2.5 लाख विटांनी बांधला गेला आहे. ध्यानलिंगाची उंची अंदाजे 14 फूट इतकी असून याचे बांधकाम ब्लॅक ग्रॅनाइटचे आहे. ध्यानलिंगाच्या समोर 17 फूट उंचीचा एक स्तंभ असून हा सर्व धर्म स्तंभ म्हणून ओळखला जातो. 17 फूट उंचीच्या व्हाईट ग्रॅनाइट पासून बनवलेल्या सर्व धर्म स्तंभावर 9 मुख्य धर्मांचे प्रतीक कोरलेले आहे. ईशा फाउंडेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवरून भेटलेल्या माहितीनुसार ध्यानलिंग हा 3 वर्षांच्या प्राणप्रतिष्ठा प्रक्रियेने प्रतिष्ठापित केलेला आहे. या प्रक्रियेमध्ये 7 चक्रांची ऊर्जा ध्यानलिंगावर केंद्रित केली गेली आहे. ध्यानलिंग हा कोणत्याही धर्माशी संबंधित नसून ज्यांना मेडिटेशनचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही अगदी पीसफुल अशी जागा आहे. ध्यानलिंगासमोर एक दगडी कमान असून त्याच्या समोर 3 उंच अशा पायऱ्या आहेत. ध्यानलिंगासमोर असलेल्या 15 फूट उंचीच्या नंदीच्या मूर्तीचे दर्शन तुम्ही घेऊ शकता. सकाळी 6 ते संध्याकाळी 8 या दरम्यान तुम्ही ध्यानलिंगाचे दर्शन घेऊ शकता. ईशा योगा सेंटर मधील दुसरे मुख्य आकर्षण म्हणजे तीर्थकुंड. भारतामध्ये पवित्र जागी प्रवेश करण्याआधी स्नान करण्याची परंपरा आहे. ही परंपरा तुम्ही ईशा योगा सेंटरमध्ये अनुभवू शकता. ईशा योगा सेंटरमध्ये 2 मुख्य तीर्थकुंड आहेत. पहिले आहे चंद्रकुंड जे महिलांसाठी आहे. दुसरे पुरुषांसाठी असलेले सूर्यकुंड. ईशा फाउंडेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार या तीर्थकुंडांमध्ये स्नान केल्यावर शारीरिक व्याधी व आजार कमी होण्यास मदत होते. तसेच या तीर्थकुंडांमध्ये स्नान करून ध्यानलिंगामध्ये प्रवेश केल्यानंतर ध्यानलिंगाचा अनुभव द्विगुणित होतो. सूर्यकुंडासमोर असलेल्या नागाश्राईंचे दर्शन तुम्ही घेऊ शकता. तीर्थकुंडाचे दर्शन हे सकाळी 7:30 ते संध्याकाळी 8 या दरम्यान तुम्ही घेऊ शकता. येथील 3ऱ्या नंबरचे मुख्य आकर्षण म्हणजे आदियोगी यांची असणारी 112 फूट उंचीची मूर्ती. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या या मूर्तीचे वजन 500 टन इतके असून हे पूर्ण बांधकाम स्टीलचे आहे. पाठीमागे दिसणाऱ्या वेलिंगिरी पर्वतरांगांमुळे
या मूर्तीला एक वेगळेच रूप प्राप्त झालेले आहे. ईशा फाउंडेशनच्या ऑफिशियल वेबसाईटनुसार 15,000 वर्षांपूर्वी पहिले योगी आदियोगी यांनी त्यांच्या 7 शिष्यांना योगशास्त्राचे ज्ञान प्रदान केले. तसेच त्यांनी 112 मार्ग सांगितले, ज्यामुळे मानव आपली मर्यादा ओलांडून अंतिम सामर्थ्य व मुक्ती प्राप्त करू शकतो. याच 112 मार्गांचे प्रतीक म्हणून आदियोगी यांची 112 फूट उंचीची मूर्ती येथे बसवली गेली आहे. आदियोगी मूर्तीसमोर असलेल्या सप्तर्षी मूर्तींचे म्हणजे योगेश्वर लिंगाचे दर्शन तुम्ही घेऊ शकता. सकाळी 6 ते संध्याकाळी 8 या दरम्यान आदियोगी मूर्तीचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. दर दिवशी संध्याकाळी 7:20 येथे लेझर शो आयोजित केला जातो. Intensity peaked, he became utterly still. People saw that he was experiencing dimensions that no one had ever known or able to fathom. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. हा लेझर शो अगदी बघण्यासारखा असून तुम्ही बाकीचे स्पॉट्स दुपारी कव्हर करून संध्याकाळी आदियोगी मूर्तीला व्हिजिट देऊ शकता आणि येथील लेझर शो एन्जॉय करू शकता. ईशा योगा सेंटरमध्ये असलेल्या भैरवी देवीच्या मूर्तीला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. ही मूर्ती 8 फूट उंचीची असून प्राणप्रतिष्ठा क्रियेद्वारे तिची प्रतिष्ठापना केली गेली आहे. सकाळी 6:30 ते दुपारी 1:30 आणि संध्याकाळी 4:30 ते रात्री 8:30 या दरम्यान या मंदिराला तुम्ही भेट देऊ शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात ईशा योगा सेंटरची संपूर्ण डिटेल माहिती. जर तुम्ही कोइंबतूरची ट्रिप प्लॅन करत असाल तर कोइंबतूरमध्ये ईशा योगा सेंटर सोडून अजून कोणते कोणते ऑप्शन्स आहेत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता याविषयीची माहिती मी पुढील व्हिडिओमध्ये देणार आहे. अशा प्रकारचा कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.